नमस्कार, आपण पाहतोय संचित टीव्ही न्यूज। खंडनाळ तालुका जत जिल्हा सांगली येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कावेरी सीड्स कंपनी यांच्या संयुक्त विद्यमानाने एक गाव एक वाण या संकल्पनेअंतर्गत मका पीक प्रात्यक्षिकास शास्त्रज्ञ प्रक्षेत्र भेट व शेती दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। तर या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य श्री सरदार पाटील, कृषी विज्ञान केंद्र कांचनपूरचे शास्त्रज्ञ श्री शेख साहेब, तालुका कृषी अधिकारी हनुमंतराय मेडीदार सर, मंडळ कृषी अधिकारी एस के थोरात सर, तसेच कावेरी सीड्स कंपनीचे मिलिंद पवार व सर्व पदाधिकारी व शिवसेना जतचे उपाध्यक्ष श्री प्रवीण आवरादी, पोलीस पाटील व खंडाळ गावातील सर्व शेतकरी यावेळी उपस्थित होते। या सर्वांच्या उपस्थितीत पीक पाहणी करून एकरी 60 क्विंटलपेक्षा अधिक उत्पादन घेणारे शेतकरी श्री मारुती मानकू कुळाळ यांचा कावेरी सीड्स कंपनीच्या वतीने सत्कार करण्यात आले। या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षक BS गायकवाड यांनी केले, तर प्रास्ताविक हनुमंतराय मेडीदार सर यांनी केले। यानंतर कृषी शास्त्रज्ञ शेख साहेब यांचे शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन मिळाले, तसेच इतर सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। हा संपूर्ण कार्यक्रम शेतकरी मारुती मानकू कुळाळ यांच्या शेतावर पार पडला। पाहुयात सविस्तर बातमी। नमस्कार, संचित टीव्ही न्यूजमध्ये मी अनिल बन्ने आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। महाराष्ट्रातील ॲग्रिकल्चर क्षेत्रातील नवनवीन कृषी तंत्रज्ञान आम्ही तुमच्यासमोर नेहमीच घेऊन येत असतोय आणि आज असाच एक कार्यक्रम सध्या खंडनाळ तालुका जत जिल्हा सांगली या ठिकाणी संपन्न झालेला आहे। तर सध्या खंडाळ येथील शेतकरी त्यांच्या बांधावरती आत्ता आपण उपस्थित आहोत। आजचा जो कार्यक्रम आहे तो 1 एकर क्षेत्रामध्ये मक्याचं चांगलं उत्पादन घेतलेलं आहे। बघूयात त्यांचा अनुभव या शेतातला कसा आहे आणि नेमकं काय तंत्र या शेतकऱ्यांनी अवलंबलेलं आहे। पहिल्यांदा काय असेल ते नियोजन गायकवाड साहेब सांगितल्याप्रमाणे केलं, नंतर आपल्याला आता अपेक्षा आहे की 55 क्विंटल एकरी निघाल असं। महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या मार्गदर्शनानंतर शेतकरी आता यशस्वी होते। तर आपण जाऊयात तालुक्याचे कृषी अधिकारी मेडीदार साहेब या ठिकाणी आहेत। सर, काय सांगाल, काय केलं नेमकं, कोणतं तंत्र अवलंबलं आणि चांगलं उत्पादन कसं घेतात शेतकरी? चालू खरीप हंगामामध्ये आम्ही एक वेगळं प्रयोग म्हणून महाराष्ट्र शासनाच्या गाईडलाईन्सप्रमाणे एक गाव एक वाण या योजनेअंतर्गत जवळपास तालुक्यातून 34 गावामध्ये 253 हेक्टर क्षेत्रावर तूर, मका तसेच इतर कडधान्य वगैरे अशा वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही हे घेतलेले आहे। आणि बियाणे निवडपासून बीज प्रक्रिया आणि त्या पिकाचं खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन ह्या सर्व गोष्टीचा आम्ही अवलंब केलं आहे। आणि मुळात एक गाव एक वाण हे कार्यक्रम राबवत असताना वेगवेगळ्या कंपनीच्या माध्यमातून ज्या काही नवीन नवीन बियाणे प्रसारित झालेले आहेत त्या लोकांचासुद्धा आम्ही सहभाग घेतलेला आहे। आणि पहिल्यापासून सुरुवातीपासून सांगितल्यामुळं आज रोजी शेतकरी स्वतःहून सांगतात, फॉर एक्झाम्पल मक्याचं 25 ते 30 क्विंटल सरासरी उत्पादन आपल्या जत तालुक्यात होता, आता जवळपास 50 ते 55 क्विंटल सरासरी उत्पादन ज्या ठिकाणी आपण एक गाव एक वाण घेतलेलं आहे तर ते यायला काही हरकत नाही। म्हणजे एकंदरीत शेतकरी स्वतःहून हे एक गाव एक वाण योजनेअंतर्गत स्वतःहून प्रयोग केल्यामुळं त्यांना आत्मविश्वास आहे आणि आम्हाला कृषी विभागालासुद्धा असा आत्मविश्वास आहे की शेतकऱ्यांना अशा पद्धतीनं मार्गदर्शन केल्यावर भविष्यात याच्यापेक्षा जास्त उत्पादन आपण नक्कीच काढू शकतो। धन्यवाद सर, आपण दिलेल्या माहितीबद्दल। आणि यानंतर आत्ता ज्या शेतकऱ्यांनी या पिकामध्ये जो वाण निवडला होता त्या कंपनीचे आत्ता प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगाल, या कंपनीचे वैशिष्ट्य काय आहेत आणि चांगलं उत्पादन येण्यासाठी कसं नियोजन असायला? नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण जमलेलो आहोत तिथं मका पीक कावेरी 3712 या पिकाच्या वाणाच्या चर्चेबद्दल। तर तुम्हाला सांगू इच्छितो की साधारण मकेचं जर वाण बघितलं तर सरांनी सांगितल्या पद्धतीनं शेंड्यापर्यंत मका जर भरली तर उत्पन्न चांगलं येऊ शकतं। मक्याचा कलर बघितला तर नारंगी कलर आहे, मार्केटमध्ये या बाजारभावात चांगला मिळू शकतो। शिवाय मका आज काढा आलेली आहे आणि कणीस वाढलेलं आहे, याचा अधिकृत फायदा जो आहे तो शेतकऱ्याला चाऱ्यासाठी होणार आहे। आणि मक्याची उंची जी आहे ती साधारण 7 ते 8 फुट झाल्यामुळं साधारण शेतकऱ्याला मुरघास किंवा सायलेज करण्यासाठी पण याचा उपयोग चांगला होऊ शकतो। दुसरी गोष्ट, आपण एका कणसाचं वजन केलं होतं तर साधारण एका कणसाचं वजन इथं आलं होतं 435 ग्रॅम। ज्यावेळेला दाणे सोडले आपण तर 100 ग्रॅम वजन वजा जाता, साधारण दाण्याचं वजन इथं 350 ग्रॅम। आपण याच्यातलं ओलावा जर 100 ग्रॅम कमी केला आणि 200 ग्रॅम जर वाळलेले दाण्याचं वजन पकडलं तर मगाशी जे आपले कृषी अधिकारी साहेब मेडीदार साहेबांनी सांगितलं की एका एकरामध्ये 30,000 जर रोपं असतील तर सरासरी 30,000 गुणिले 200 जर केलं तर 60 क्विंटल उत्पन्न यायला काहीच हरकत नाही आहे। अशा पद्धतीचा हा संकरित वाण आहे 3712 कावेरी कंपनीचा। गेले 45 वर्षे कावेरी कंपनी सातत्यानं बियाण्यामध्ये ॲग्रेसर आहे, जे नवनवीन बियाणं शेतकऱ्यापर्यंत देण्यासाठी म्हणून कार्य करत आलेली आहे। धन्यवाद।
धन्यवाद सर आपण दिलेल्या माहितीबद्दल. यानंतर आता आपण जातोय, कंपनीने सांगितलेलं आहे की एकरामध्ये जवळपास 60 क्विंटलचं उत्पादन शेतकरी घेऊ शकतो. मात्र खऱ्या अर्थानं आता या ठिकाणी शास्त्रज्ञ देखील उपस्थित आहेत. सर काय सांगाल, एकरी जवळपास 60 क्विंटलचं उत्पादन येऊ शकतं का आणि कसं असेल नियोजन त्याचं? सहजपणे एकरी आपण 55 ते 60 क्विंटलपर्यंत त्याचं उत्पादन काढू शकतो. सुरुवातीचे जे मॅनेजमेंट प्रॅक्टिसेसमध्ये जर उगवण क्षमता जर व्यवस्थित तपासून त्याचं उगवण क्षमता जर तपासली आणि व्यवस्थित केली तर त्याच्यामधून आपल्याला नक्कीच उत्पादनामध्ये भर दिसून येते. दुसरी महत्त्वाची गोष्ट असेल तर जे बियाणाचा जो दर आहे तो दर त्याच्यामध्ये व्यवस्थित मेंटेन करून जर 2 रोपातलं अंतर आणि 2 ओळीतलं अंतर व्यवस्थित जर नियोजन केलं 60 बाय 20 सेंटीमीटर यानुसार तर त्याच्यामधून पण उत्पादनामध्ये भर दिसून आलेली आहे. प्लांट पॉप्युलेशन त्याचे जे रोपांची संख्या मर्यादित राहायला पाहिजे एकराला 33,333 ती व्यवस्थित मेंटेन होती आणि सहज आपण त्याच्यामधून आपण 55 ते 60 क्विंटलपर्यंत उत्पादनामध्ये वाढ दिसून पोहोचू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट की जे खताचं नियोजन असेल त्याच्यामध्ये आणि पाण्याचं नियोजन जे असेल ते त्या वेळेला आता सांगितल्याप्रमाणे जर व्यवस्थित केले, खताचं नियोजनामध्ये 40 किलो नत्र आणि 60 किलो स्फुरद आणि परत 40 किलो पालाश आणि एकरी हेक्टरी 20 ते 25 किलो झिंक सल्फेट याचं जर नियोजन केलं आणि परत महिन्यानंतर एक 40 किलो नत्राचा डोस आणि परत त्याच्यानंतर 15 दिवसानंतर परत 15 दिवसांनी 40 किलो नत्राचा डोस दिला तर नक्कीच उत्पादनामध्ये वाढ दिसून आली आहे. आणि पाण्याच्या नियोजनामध्ये जर वेगवेगळ्या स्टेजेसला जे पाण्याचं नियोजन सांगितलेलं आहे तर त्या वेळेला जर पाण्याचं नियोजन केलं तर ते योग्य प्रमाणात होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात शेवटी कीड आणि रोगीच्या संदर्भात आता लष्कर अळीचा प्रादुर्भाव जास्त होतो तर त्या प्रमाणात विद्यापीठाच्या शिफानुसार पहिल्या 15 दिवसामध्ये आपल्याला अझॅट्रॅक्टिनचं 1500 ppmचं 3 ml प्रमाणे शिफारस झालेली आहे. आणि त्याच्यानंतरचे पुढचे जे डोस आहेत त्याच्यामध्ये इमामेक्टिन बेंझोएट असेल, स्पिनोट्राम असेल किंवा क्लोरॉन्ट्रिपनॉल असेल या तिन्हीपैकी एका औषधाची 2 वेळा 15 दिवसाच्या अंतरानं फवारणी जर केली तर आपल्याला नक्कीच याच्यामध्ये त्या फॉल आर्मीवर्मचा आपल्याला नियंत्रणात येईल आणि नक्कीच आपल्याला या पिकामध्ये भरघोस उत्पादन मिळेल. धन्यवाद सर आपण दिलेल्या माहितीबद्दल. यानंतर सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती आता आपल्यासोबत आहेत ते म्हणजे सांगली जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील. पाटील सर मला सांगा, जतचा एकंदरीत विचार केला तर भौगोलिक स्थिती जी आहे, एक काळ असा होता की नापीक जमीन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होती आणि सध्या थोडाफार बदल होताना दिसतोय. मात्र खऱ्या अर्थानं जतचा विकास होण्यासाठी, जतची शेती समृद्ध होण्यासाठी तुमची नेमकी इथून पुढची धोरणं काय असतील आणि कशा पद्धतीनं शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य उंचावण्यासाठी काम करत असणार आहे? नमस्ते. सर्वात महत्त्वाचं सांगितलं तर पहिल्यांदा मी कुलालदादांचं अभिनंदन करतो की त्यांनी एक चांगल्या पद्धतीनं आपल्या या दुष्काळी भागामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये एक चांगल्या पद्धतीनं त्यांनी कृषी विभागाच्या माध्यमातून कावेरी बीज प्रकल्पाच्या माध्यमातून यांनी आज एवढं चांगलं उत्पादन घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. या ठिकाणी मग एका शेतकऱ्यांनी व्यथा मांडली होती पाण्याच्या संदर्भातली, तर खरोखर त्यांची एकदम ती अडचणच आहे या भागामध्ये पाण्याची. आणि पाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळं मग शेतकरी कुठंतरी विचार करतो की बाबा यावर्षी पाऊस पडेल का नाही, पाऊस पडला तर पुढच्या पिकाची ॲडजस्टमेंट होईल, नाही तर मग पाऊस नाही पडला तर मग आपलं शेतामध्ये घातलेलं पीक वाया जाईल. मग यासाठी नक्कीच या भागातील काही शेतकरी आहेत आता बऱ्यापैकी पावसाळ्या दिवसामध्ये बरेचसे आता लोक समजायला लागले, समजून घ्यायला लागले शेतीला. आणि त्यामुळं लोक शेतीकडे वळत असताना कुठंतरी शेततलाव झालं पाहिजे, मग चांगल्या पद्धतीचं त्याला पाणी मिळालं, त्या पिकाला पाणी मिळण्यासाठी एक चांगले शेततलाव तयार करून घेणं, पावसाळ्यामध्ये शेततलाव भरून घेणं, अशा पद्धतीचे उपक्रम करत आहेतच. पण काही आता तालुक्यातील विविध मंडळींनी पुढाकार घेऊन मग तिथं कुठलं पक्षपात न करता जर ह्या आमच्या दुष्काळी भागामध्ये जर पाणी आलं तर नक्कीच ह्या भागातील शेतकरी सुजलाम सुफलाम व्हायला वेळ लागणार नाही. आणि नक्कीच जर ह्या गोष्टीचा जर विचार करायचा म्हणलं तर मग तरीसुद्धा अजून काही पाणी न येता सुद्धा आता कुलालदादांसारखे असतील आणि काही बरेचसे शेतकरी आहेत हे आपल्या पद्धतीनं ते करतच आहेत. पण ह्या भागातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न असेल तो पाण्याचा प्रश्न आहे. आणि ह्या भागामध्ये जर हे पाणी आलं आणि जर पाणी फिरलं तर नक्कीच साहेब तुम्ही सुद्धा म्हणता सुद्धा तुम्हाला सुद्धा इथं एवढा त्रास होईल की बाबा आता तुम्ही कुठंतरी अर्धा गावातील शेतकरी घ्यायला लागलाय. पण एक वाण एक गाव अशा पद्धतीने जर तुम्ही भविष्यामध्ये जर हे करत गेला तर नक्कीच यामध्ये तुम्हाला सुद्धा तुमच्या कंपनी असेल, तुमचं या बियाणाला असेल आणि
गावातील सर्वसामान्य शेतकऱ्याला सुद्धा नक्कीच फायदा होईल आणि त्या पद्धतीने आपण नक्कीच ह्या भागामध्ये मग ते जलसंपदा मंत्री असतील, इतर कोण कर्नाटकचे मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील यांच्या पाठपुरावा करून नक्कीच या भागामध्ये पाणी आलं पाहिजे आणि या भागातील शेतकरी समृद्ध झाला पाहिजे यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू। बरोबर सर, कृषी विभाग आपल्या समोर आता काम करताना जत तालुक्यात दिसतंय, खऱ्या अर्थानं ते काम करतंय का? आज शेतकऱ्यांच्या मनामध्ये त्या डिपार्टमेंटबद्दल भावना काय असू शकते आणि यापूर्वी देखील तुमचा आणि कृषी विभागाचा किरकोळ वाद झाला होता, सध्या जे काम करतंय ते कसं वाटतंय? खऱ्या अर्थानं ते कामात उतरलेलं आहे का? नक्कीच खूप चांगल्या पद्धतीनं कृषी विभाग या ठिकाणी उतरलेला आहे कामामध्ये। किरकोळ वाद म्हणजे हा कुठल्या शेतकऱ्यांच्या विषयावर कुठल्याही पुढारी किंवा राजकीय म्हणून वाद नव्हे, तर शेतकऱ्यांच्या बियाण्यातला थोडासा एकमेकाच्या चुकीच्या ह्याच्यामुळं एक ते शब्दामध्ये कुठं वाद झालेला असतो। पण जत तालुक्यातील आज कृषी विभाग असेल, त्यांची पण तालुका कृषी असतील, त्यानंतर त्यांची सर्व टीम असेल, ही चांगल्या पद्धतीनं ग्रामीण भागामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाण्याचा प्रयत्न करत आहे। आम्ही गेले पहिला जेवढा तो आपण ह्याचा पाऊस पडतो सुरुवातीला आणि तेव्हापासून बघतोय की आमच्या भागातला कृषी सहाय्यक असेल, मग तालुका कृषी अधिकारी असतील, मग इतर त्यांची काय कृषीची टीम आहे ही नक्की शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहे आणि यामुळेच तुम्ही आज बघताय की एवढ्या चांगल्या पद्धतीचं आज या खंडाळसारख्या गावातील एक शेतकरी एवढ्या चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेतो। याचं कारणच हे आहे की शेतकरी आज तालुका कृषी असेल, प्रत्येक कृषी विभागाचा माणूस हा बांधापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, त्याचंच हे फलित आहे। धन्यवाद सर, या ठिकाणी आता वेळ झाली थांबण्याची, पुन्हा भेटूयात नवनवीन बातम्यासह, तोपर्यंत पाहत राहा संचित टीव्ही न्यूज। अनिल बन्नेसह प्रियांका गावडे, संचित टीव्ही न्यूज, महाराष्ट्र।